नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला जो विषय आहे तो आहे की फक्त 20 गावठी कोंबड्या पाळून चक्क 35,000 रुपये महिन्याला कशा प्रकारे कमवले जाऊ शकतात। त्यासाठी तुम्हाला काय काय नियोजन करावं लागेल, किंवा तुम्ही म्हणत असाल की आमच्याकडे पारंपरिक 10-20 कोंबड्या आहेत पण तरी देखील आम्हाला इतकं उत्पन्न कधी भेटलं नाही आहे, तर तुम्ही असं काय नियोजन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, तुम्ही कोंबड्या किती पाळतात यावर तुमचं उत्पन्न अवलंबून नाही आहे, तर तुम्ही त्या कोंबड्या किती कशा त्याचं नियोजन कसं करतात आणि तुम्ही त्याच्यावरचा जो खर्च लागणारा खर्च तुम्ही किती प्रमाणात कमी करू शकता तेवढं तुमचं उत्पादन या ठिकाणी वाढत असतं। म्हणजे थोडक्यात जर बघायचं गेलं तर क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडं तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला नक्कीच चांगला या ठिकाणी नफा भेटेल। त्याचमुळे आपण या व्हिडिओमध्ये 20 गावठी कोंबड्या पाळून 35,000 रुपये महिन्याला कसे काय कमवता येऊ शकते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच आपण यामध्ये लागणारं भांडवल किती आहे, शेड कसं लागेल, त्याचप्रमाणे चारा काय काय द्यावा किंवा किती लागेल, त्याचा खर्च किती येईल, तुम्हाला फायदा किती, खर्च किती, अशी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण हिशोब, संपूर्ण गणित तुमच्यापुढं मांडणार आहे आणि हा व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त लक्ष द्या। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हेडफोन घालून हा व्हिडिओ नक्की बघा, कारण की जेव्हा तुम्हाला आवाज क्लिअर येईल, जेव्हा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन ऐकाल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण हिशोब या ठिकाणी समजेल। आणि व्हिडिओ मिनटाला सेकंदाला मी खूप महत्त्वाचे पॉईंट सांगितले आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्वांसाठी छोटीशी विनंती की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ, शेळीपालन, जर्सी गाय असेल, त्याचप्रमाणे कुक्कुटपालन असेल किंवा मग शेती संबंधात असेच महत्त्वाचे व्हिडिओ फ्रीमध्ये आणत असतो। त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची अपडेट तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहील। सोबतच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा। बघा, 20 गावठी कोंबडी पालन, आता बऱ्याच लोकांकडे ऑलरेडी गावठी कोंबड्या असतील पण इतक्या, आणि बऱ्याच जणांकडे नसतील। पण साहजिक जर तुम्हाला गावठी कोंबड्यांचं पालन करायचं आहे किंवा 20 गावठी कोंबड्या पाळायच्या आहेत तर तुमच्याकडं 20 गावठी कोंबड्या आणि 2 गावठी कोंबडे असणं गरजेचं आहे, कारण की तेच आपलं मेन ॲसेट्स आहे किंवा जे आपलं मेन या ठिकाणी भांडवल आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 100 फुटाचं तरी पक्कं शेड असणं गरजेचं आहे। आता बरेच लोक बोलतील की सर फक्त 20 गावठी कोंबड्या आहेत, त्यांना छोटंसं खुराडं बनवलं तरी चालेल, बरोबर ना। पण बघा, जर तुम्ही 20 गावठी कोंबड्या पाळतायत तर त्यांच्यापासून जी पैदास निघेल किंवा त्यांच्यापासून जी पिल्लं निघतील, बरोबर, तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना मोकळी जागा झाली पाहिजे। आणि सोबतच तुम्ही जर आधुनिक पद्धतीने किंवा जर तुम्ही या टेक्निकने सिस्टमॅटिक पद्धतीने जर कोणता व्यवसाय करत असाल तर त्याला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। जसं की तुम्ही 100 फुटाचं समजा शेड केलं तर त्यामध्ये तुम्हाला कप्पे बनवायचे आहेत, जसं की ज्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत त्यांना वेगळा कप्पा, पिल्लांचं ब्रूडिंग सेक्शन वेगळं, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आजारी कोंबड्या असतील किंवा आजारी कोंबड्या असतील त्यांच्यासाठी वेगळं सेक्शन असेल। असं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला तुमच्या शेडमध्ये नियोजन करायचं आहे। त्यासोबतच जर तुमचं शेड 100 फुटाचं असेल तर तुम्हाला बांबू टाकून, आडवे बांबू टाकून आणखी 2-3ची या ठिकाणी कप्पे बनवायचे आहेत, म्हणजे एका फुटामध्येच तुमच्या 3-4 कोंबड्या एकावर एक या ठिकाणी बसू शकता। म्हणजे 100 फुटाच्या शेडमध्ये तुमच्या कमीत कमी 300 ते 400 कोंबड्या तरी बसल्या पाहिजे, असं नियोजन त्यामध्ये करायचं। त्यानंतर कोंबड्यांना अंडे देण्यासाठी तुम्ही टोपल्या ठेवू शकता, तुम्ही घमेले ठेवू शकता, किंवा तुम्ही तेलाचे डबे असेल किंवा गोण त्यांना खड्डे करून तुम्ही एक सोय करू शकता, काही पण तुम्हाला जी योग्य वाटेल ती अंडे देण्यासाठी। त्यानंतर ब्रूडिंगसाठी वेगळा तुम्ही सेपरेट कप्पा करू शकता। त्यानंतर तुम्ही जे शेड ज्या ठिकाणी बनवताय त्या ठिकाणी तुम्हाला वातावरण जे असेल त्यामध्ये आजूबाजूला जास्त पाणी डबके नसले पाहिजे, बरोबर। त्यानंतर तुमच्या शेडमध्ये जे पक्षी काय म्हणता ना लघवी करतील किंवा विष्ठा टाकतील ती लवकरात लवकर सुकली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला खाली तूस चुना टाकावा लागेल। अशा भरपूर प्रकारचं तुम्हाला शेडवरती लक्ष द्यावं लागेल।
बरोबर. आता त्यानंतर बघा, तुम्हाला शेड हे वेळच्या वेळी स्वच्छ पण करावं लागेल, कारण की जर स्वच्छ नाही केलं तर माशा येतील, माशामध्ये किडे राहतील आणि अशाच या ठिकाणी रोगाचा प्रसार वाढत जाईल. आणि माझं असं म्हणणं आहे की बरेच लोक बोलतात की कच्चं शेड बनवावं का, किंवा मग गवताचं, गुलतुरीचं किंवा बांबूचं शेड बनवायचं का. बघा, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शेड कसं पण बनवा, पण यामध्ये तुम्ही लक्ष ठेवा कोणत्या पदार्थाचं तुम्ही शेड बनवा, पण तुमच्या शेडमध्ये साप, मुंगूस, उंदीर असेल किंवा मग मांजर असेल, कुत्रा असेल, इतर जंगली जनावरे असेल, ते सर्व रानटी प्राण्यापासून त्या कोंबड्यांचं संरक्षण झालं पाहिजे रात्रीच्या वेळेस. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे की त्यांना ऊन, वारा, पाऊस यापासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. मग तुम्ही मुर्गी जाळी आणा किंवा तुम्ही चैन जाळी आणा किंवा मग तुम्ही बांबूचं करा किंवा भिंतीचं करा, पत्र्याचं करा, पण एक पक्कं शेड करा, बरोबर, ज्यामध्ये तुम्हाला त्या कोंबड्यांचं संरक्षण करू शकता. आता जर आपण बघायचं गेलं तर असं शेड जर बनवायचं गेलं तर 10 ते 50 हजार रुपये. तुम्ही शेडला 5 लाख जरी खर्च केले तरी कमीच आहे. तुम्ही जितकं मॉडिफाय करशाल तितका खर्च वाढेल, पण आपण सरासरी 50 हजार रुपये या शेडचे पकडलेत. त्यासोबतच तुम्हाला शेडच्या बाहेर थोडीफार कोंबड्यांना मोकळं चरण्यासाठी जागा सोडावी लागेल. त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जर गुरं असेल तर त्यांचं शेणाचा उकिरडा त्या कंपाऊंडच्या आत करा, म्हणजे कोंबड्या दिवसभर तिथले किडे उकरतील, पायाने खंदून त्यामध्ये चरतील, जेणेकरून त्यांची ज्या नैसर्गिक क्रिया आहेत किंवा त्यांची जी मानसिकता आहे ती या ठिकाणी चांगली राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे की लसीकरण पण त्यांना वेळच्या वेळी करायचं आहे. आता लसीकरण कसं करायचं, तर कोंबडी जन्माला आल्यानंतर 7 दिवसाला, 14 दिवसाला, 21 दिवसाला, 28, 35 आणि तिथून पुढं समजा 15 दिवसाला तुम्हाला लसीकरण करायचं आहे. लसीकरण झालं त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा 10 ते 15 दिवसाला फवारणी, कोर्सलिन TH असेल किंवा तुम्ही इतर कोणती पण तिला फवारणी करत असाल तर तुम्हाला 10 ते 15 दिवसांनी एकदा तरी तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे. असं संपूर्ण नियोजन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आता लसीकरणाबद्दल किंवा चाऱ्या व्यवस्थापनाबद्दल मी एक तुम्हाला सविस्तर व्हिडिओ नक्की आणेल. तुमच्या जर कमेंट आल्या आणि या व्हिडिओला लाईक आल्या तर मी या डिटेलमध्ये आणखी व्हिडिओ लवकरच आणेल, बरोबर. आता त्यानंतर बघा, आपण शेड बघितलं, त्यानंतर आपण लसीकरण बघितलं. लसीकरणानंतर पाणी. आता पाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की आपल्या खेडेगावात या ठिकाणी नदी असेल, त्यानंतर तळं असेल किंवा विहीर असेल, अशा अनेक गोष्टींपासून त्यांना पाणी दिलं जातं. पण पाणी देताना या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे की पाणी हे स्वच्छ असलं पाहिजे, कारण की बरेच रोग किंवा जास्तीत जास्त रोग जरी आपण म्हणलं तर हे पाण्यामार्फत पसरत असतात. त्यामुळे तुम्ही पाणीचं व्यवस्थापन प्रॉपर केलं पाहिजे. पाण्यामध्ये तुम्ही वेळच्या वेळी वॉटर सॅनिटायझर टाकून त्यांना पाणी दिलं पाहिजे. आता असं संपूर्ण नियोजन केल्यानंतर आपल्याला जो वन टाईम इन्व्हेस्टमेंट असेल किंवा जे आपल्याला भांडवल असेल ते भांडवल आपल्याला किती लागेल तर ते बघूया आपण. 20 कोंबड्या ज्या आपण आणल्या होत्या त्या आणल्या होत्या आपण 400 रुपये प्रति कोंबडीने, ते झाले 8,000. 2 कोंबडे आणले 20 कोंबड्या मागे, ते झाले आपले 600 गुणिले 2 म्हणजे 1200 रुपये. असे 9,200 आपले पक्ष्यांचा खर्च आणि 50,000 आपण एक सरासरी जास्तीच खर्च पकडून घेतला. असे मिळून 59,200 रुपये आपलं भांडवल झालं, बरोबर. 59,200 रुपये आपलं भांडवल झालं. आता हे भांडवल आपण साईटला ठेवून देऊया. हे आपण बॅचच्या किंवा उत्पन्नातून वजा करायचं नाही आहे. हे आपलं लाईफ टाईमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 59,200 रुपये, बरोबर. आता त्यानंतर बघा, आपण यांचं काय करणार आहे की मॅनेजमेंट किंवा आपलं काय नियोजन करायचं आहे की जेणेकरून आपलं उत्पन्न जास्त भेटेल आणि खाद्य खर्च आपल्याला कमी लागेल. तर 20 कोंबड्या आहेत आणि प्युअर गावरान कोंबडी म्हणलं की तिची जी अंडी देण्याची क्षमता आहे ती अगदी नाहीच्या बरोबर असते, म्हणजे 20-30% आसपास असते. आपण कमीत कमी 20% जरी पकडलं तरी आपल्याला 20 कोंबड्या या ठिकाणी दिवसाला 4 अंडे तरी या ठिकाणी देतील. जर आपल्याला दिवसाला 4 अंडे भेटले तर आपल्याला महिन्याला म्हणजे 30 दिवसाला 120 अंडे भेटणार. आता जर आपण या ठिकाणी 3-4 दिवसातून एकदा अंडे कलेक्ट केले आणि ते इन्क्युबेटरमध्ये टाकले. इन्क्युबेटर म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगतो आहे, इन्क्युबेटर म्हणजे अंडे उबवणी मशीन असते ज्याद्वारे
पिल्लं काढली जातात, त्यामध्ये अंडे ठेवून त्याला हवं तसं टेम्परेचर देऊन त्यातून पिल्ले बाहेर काढले जातात. म्हणजे बिना कोंबडीशिवाय त्या ठिकाणी अंडे उबवून त्यातून पिल्लं काढली जातात. आता त्यातून जर आपण 120 महिन्याचे जे आपले अंडे होते त्यांची एक बॅच बनवून टाकली आणि त्यापासून आपण पिल्लं काढली तर सरासरी आपल्याला 110 पिल्लं त्यातून निघतील. 10 अंडे आपले खराब होऊ शकतात. आता 110मधून पिल्लं जन्माला आली पण 7-8 दिवसाच्या आत 10 पिल्लं या ठिकाणी मेली. आता आपल्याजवळ उरली 100 पिल्ले. आता 100 पिल्लामधून पण मोठे होईपर्यंत जे आपण 4 ते 5 महिने काय असेल 5-6 महिने पिल्लू मोठं होऊसर आपण जे सांभाळणार आहे तोपर्यंत काही आजाराने किंवा कोणत्या कारणाने जर आणखी 10 पक्षी मेले तर असे मिळून आपण 30 म्हणजे 25% मर पकडली आणि या ठिकाणी आपल्याकडे शिल्लक राहिले 90 पक्षी किंवा 90 पिल्लं या ठिकाणी सुदृढ निरोगी शिल्लक राहिले. आता जर 90 पिल्लं आपल्याजवळ शिल्लक राहिले आणि 20 कोंबड्या आणि 2 कोंबडे आपल्याजवळ आहेत म्हणजे टोटल आपल्याजवळ 110च्या आसपास पक्षी आहेत. आता जर यांचं खाद्याचं नियोजन जर आपण बघितलं तर मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, जर तुम्ही कोंबडी पालन किंवा शेळी पालन करत असाल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये खाद्याचं नियोजन किंवा चारा लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की त्यांनी काय होतं की तुम्हाला ताजा चारा भेटतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा, पेट्रोलचा, डिझेलचा खर्च वाचतो. कारण की जेव्हा तुम्ही चारा विकत आणतात तेव्हा तुम्हाला तो न्यायला आणायला गाडी लागते. कारण की प्रत्येकाचं शेत हे या त्या दुकानापासून किंवा शहरापासून लांब असतं, त्यामुळे तो खर्च वाचतो. आणि दुसरी गोष्ट काय होतं की आपल्या शेतातला चारा याला काही मोल नसतं, तो आपला हवा तसा आपण उत्पन्न त्याचं काढू शकतो. त्यामुळे बघा, जर तुम्ही बघाल तर 20 कोंबड्या आहेत आणि 20 कोंबड्यांना दिवसाला 2 किलो खाद्य लागेल. कारण की प्रत्येक कोंबडी सरासरी 100 ग्रॅम दिवसाला खाते, तर 2 किलो ती दिवसाला खाद्य खाईल. जर 2 किलो दिवसाला तर 2 × 30 म्हणजे महिन्याला 60 किलो खाद्य या किती मोठ्या कोंबड्या खातील. आणि आपण हा जो हिशोब बघणार आहोत, जे कोंबडीने एका महिन्यात दिलेले पिल्लं आणि त्यापासून आपण काढलेली कोंबडीने दिलेले अंडे एका महिन्याचे आणि त्यापासून काढलेली पिल्लं ह्याचा आपण हिशोब बघणार आहोत. आणि हे पिल्लं आपल्याला 5 महिन्यानंतर 5 महिने सांभाळून ते विकायचे आहेत. म्हणजे आपल्याला एका महिन्याच्या अंड्यातून एका महिन्याची बॅच तयार करायची आहे, 5 महिने सांभाळायचे आहेत आणि 5 महिन्यानंतर विकायचे आहेत. असं आपल्याला प्रत्येक महिन्याचं करायचं आहे. त्यामुळे आपण 1 महिन्याचा कोंबड्यांचा खर्च पकडूया आणि 5 महिने पिल्लांच्या खाद्याचा खर्च पकडूया. जर आपण 60 किलो मोठ्या कोंबड्यांचं खाद्य पकडलं आणि 90 पिल्लं आहेत तर प्रत्येक पिल्लू विकायला येईपर्यंत 3 किलो खाद्य तरी खाईल. तर 90 × 3 270 किलो आणि मोठ्या कोंबड्यांचं 60 किलो, असं 330 किलो खाद्य आपल्याला एका बॅचला या ठिकाणी लागणार आहे. आता 330 किलो खाद्यामधून 100% तुम्ही या ठिकाणी विकतचं देणार का? तर उत्तर आहे नाही. बरोबर, तुमच्या मनावर आहे, तुम्हाला विकतचं द्यायचं तुम्ही विकतचं पण देऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला खर्च जास्त लागेल. आणि जर तुम्ही या ठिकाणी जर खाद्य घरगुती देत असाल तर तुमचा खूप मोठ्या प्रमाणात खाद्य खर्च या ठिकाणी वाचेल. आता किती वाचेल तर बघा, 330मधून आपण 60% घरचं खाद्य देऊया. घरच्या खाद्यामध्ये आपण सुबाबळा असेल, तुती असेल, शौरीचा पाला असेल, त्यानंतर पपईचा पाला असेल, त्यानंतर या ठिकाणी काय तर पालक असेल, मेथी घास असेल, तुमच्या घरातलं काही खरकटं असेल, त्याचप्रमाणे किडे असेल, उकिरड्यावरती तुमच्या कोंबड्या चरत असेल, शेवगाचे पानं असतील, भाजीपाला वेस्ट, मार्केटचं वेस्ट असेल, हॉटेल वेस्ट असेल, माशांचं वेस्ट असेल, असं तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही जे खाद्याचं नियोजन या ठिकाणी सविस्तर करू शकता. तुम्हाला खाद्यावरती जर नियोजन व्हिडिओ पाहिजे असेल कसं नियोजन करावं तर मला तुम्ही सांगा, मी त्याला प्रॅक्टिकल करून दाखवेल किंवा डिटेलमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ येऊन जाईल. फक्त मला कमेंट करायला पाहिजे. त्यानंतर बघा, आपल्याला 40% विकतचं खाद्य द्यायचं आहे. आता विकतचं खाद्याचा आपण हिशोब काढला तर 32 रुपये प्रति किलोने विकतचं खाद्य आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये भेटून जातं. जर आपण 40%चा हिशोब लावला तर आपल्याला 132 किलो विकतचं खाद्य त्यांना द्यावं लागेल. आणि 132 × 32 बरोबर 4224 रुपयाचं खाद्य आपल्याला या ठिकाणी खर्च येणार आहे. म्हणजे 4224 खाद्याचा खर्च आपल्याला ह्या बॅचमध्ये पकडायचं. बरोबर, आता आपण बघितलं शेड, खाद्य, कोंबड्या,
लसीकरणाचं पण आपण थोडक्यात बघितलं आहे. आता आपण यांचा फायदा बघूया, त्यानंतर याचा निव्वळ नफा बघूया, खर्च वजा करूया. बरोबर. आता उत्पन्न काय, तर 90 पिल्लं होती. 90 पिल्लामधून 50 जर कोंबड्या निघाल्या आणि 40 जर कोंबडे निघाले, तर आपण 50 कोंबड्या जर 400नी विकल्या तर 50 गुणिले 400 20,000 रुपये आपल्याला यापासून भेटत आहेत. बरोबर. त्यानंतर 40 कोंबडे होते, ते 600 रुपये प्रति कोंबड्याने विकले, म्हणजे 24,000 रुपये आपल्याला कोंबडे विकून आले. आणि आपण दोघांचा जर हिशोब केला तर 44,000 रुपये आपल्याला या ठिकाणी उत्पन्न भेटलेलं आहे. आता 44,000 रुपयामधून आपण आता जो आपल्याला इतर खर्च लागला आहे तो यातून आपण एक एक खर्च वजा करत जाऊया. जसं की खाद्य खर्च 4,224, त्यानंतर लसीकरण 1,000 रुपये, कारण की लसीकरण देणं गरजेचं आहे. त्यानंतर 1,000 रुपये इतर खर्च, ज्यामध्ये तुमचा छोटा मोठा खर्च असेल, तूस असेल, चुना असेल, फवारणी असेल, काय असेल ते, असा मिळून आपल्याकडं 37,776 रुपये या ठिकाणी शिल्लक राहत आहे. आता ह्यामधून आपण 2,776 रुपये पेट्रोल असेल, लाईट असेल किंवा अतिरिक्त तो तुमचा माझ्याकडून काही खर्च सांगायचा राहिला असेल तो त्यामध्ये असेल, असा आणखी आपण वजा करूया. म्हणजे निव्वळ आपल्याजवळ 35,000 रुपये एका बॅचचा निव्वळ नफा शिल्लक राहतो आहे. आता एका बॅचचा म्हणजे किती, एका महिन्यात कोंबड्यांनी जे अंडे दिले होते त्यापासून जे आपण पिल्लं काढली होती आणि आपण ते पिल्लं काढून एक सेपरेट बॅच एक कप्प्यात टाकून दिली होती. हे झालं पहिल्या महिन्याचं. दुसऱ्या महिन्यात पण आपण सेम प्रोसेस केली. दुसऱ्या महिन्यातही आपण अंडे काढले, अंड्यापासून पिल्लं केले आणि त्यापासून जे पिल्लं तयार झाले ते एका वेगळ्या कप्प्यात टाकून दिले. असं करत करत आपण सलग 6 महिने अशा बॅच तयार करत गेलो आणि 6 महिन्यानंतर जी आपण 6 महिन्यापूर्वी टाकलेली पहिली बॅच होती ती विकायसाठी तयार होईल. मग तिचं उत्पन्न आपल्याला त्या महिन्यात भेटणार. त्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यात आपण ज्या दुसऱ्या महिन्यात बॅच टाकली होती तिचं उत्पन्न आपल्याला पुढच्या महिन्यात भेटणार. म्हणजे जर तुम्ही प्रत्येक महिन्याला बॅच बनवत गेलात तर तिथून पुढे 6 महिन्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमची एक बॅच विकायला येईल आणि तुमचं जे निव्वळ नफा आहे तो या ठिकाणी 35,000 रुपये महिन्याला तुम्हाला भेटू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला व्यवस्थितरित्या खाद्य असेल, औषध असेल, शेड असेल किंवा अजून भरपूर गोष्टींचं व्यवस्थितरित्या नियोजन केलं पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांना वाटेल की हे बोलणं जितकं सोपं आहे तितकं करणं अवघड आहे. तर हो, असं आहे. कारण की बरेच लोक यूट्यूबवरती असेल किंवा विविध माध्यमातून या ठिकाणी माहिती काढतात, मोटिवेट होतात आणि डायरेक्ट ते पक्षी घेऊन येतात आणि त्यानंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर ह्याच्यामध्ये फायदा खरंच होतो का, तर बघा, तुम्ही जर प्रॉपर माहिती घेतली, प्रॉपर तुम्ही नॉलेज घेतलं आणि त्यानंतर तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल, कोंबडी पालन असो, गोट फार्म असो किंवा शेती असो किंवा कोणताही व्यवसाय असो, जर तुम्ही प्रॉपर आधी कागदावरती असेल, ऑनलाईन ऑफलाईन असेल, ट्रेनिंग घ्या किंवा मग तुम्ही वेगवेगळ्या गोट फार्मला पोल्ट्र्यांना तुम्ही भेट द्या, प्रत्यक्षात भेट द्या. आधी तुम्ही छोट्या प्रमाणावरती आणा, हळूहळू तुम्ही या ठिकाणी पक्ष्यांची संख्या वाढवत जा. तुम्ही स्टेप बाय स्टेप शिका आणि त्यानंतर तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत जा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळात फायदा होऊ शकतो. त्या टायमाला तुमचा नक्कीच फायदा होईल. पण तुम्ही जर कोणतीही माहिती नॉलेज न घेता जर तुम्ही व्यवसायात उतरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रिस्क बघायला भेटू शकते. त्यामुळे तुम्ही आधी पूर्ण माहिती घ्या, रिस्क बघा, तुमची कॅपॅसिटीनुसार तुम्ही रिस्क किती घेऊ शकता किंवा तुम्ही कोणत्या प्रकारे नियोजन करू शकता, त्या सर्व गोष्टी तुम्ही आधी शिका आणि त्यानंतर व्यवसायामध्ये उतरा. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे की 20 कोंबड्यांपासून आपण कसं उत्पन्न मिळवू शकतो. त्याचप्रमाणे आपण दररोज आपल्या चॅनलवरती शेळीपालन असेल, गोट फार्म असेल किंवा मग या ठिकाणी कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री व्यवसाय असेल, त्याचप्रमाणे शेती असेल, शेवगा व्यवसाय असेल, त्यानंतर जर्सी गाय असेल, अशा विविध प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ म्हणजेच शेतीसंबंधी व्यवसाय असेल, आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती आपण देत असतो. लवकरच आपण गोट फार्म असेल किंवा कुक्कुटपालन असेल याची फ्रीमध्ये ट्रेनिंग आपल्या चॅनलवर आपण टाकणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं आहे, लगेच आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे. म्हणजे येणाऱ्या काळातील जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम नक्कीच पोहोचतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात प्रत्येकाने मला कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच
व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, खूप माहिती गोळा करावी लागते, विविध माध्यमातून ऑनलाईनमधून ही माहिती घ्यावी लागते, त्यापासून तो व्हिडिओ बनवावा लागतो, बोलावं लागतं, त्यानंतर व्हिडिओ एडिट करावा लागतो। अशी संपूर्ण माहिती आपण वेळात वेळ काढून फक्त तुमच्यासाठी बनवत असतो। तर त्या बदल्यात आपण जास्त मागत नाही, फक्त व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा आणि जे लोक नवीन आहेत तर त्यांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा।